मेंढक प्रश्नाची पार्श्वभूमी आपण बघितली होती. राजा मिलिंदाने विमुक्तीचे दोन प्रश्न संपल्यानंतर 8 दिवसाचं उपोषण धारण केलेलं आहे. त्या 8 दिवसाकरता आपला राजपाटही त्यागलेला आहे आणि ते नागसेनाकडे जातात आणि नागसेनाला म्हणतात आज आपण इथून सुरुवात करूयात. तर ते नागसेनाला काय म्हणतात आपण इथे सुरुवात करूया. बनते मी आपणाशी एकांतात काही बोलू इच्छितो. तेथे कोणीही तिसरा मनुष्य असता कामा नये. बौद्ध भिक्षूंना राहण्यास योग्य अशा 8ही अंगाने युक्त निर्मनुष्य जंगलातील निवांत स्थळी मी माझे विचार आपणास सांगावे असे मला वाटते. आपण उभयतात कोणतीही गोष्ट गुप्त अगर रहस्यमय असू नये. बनते गंभीर स्वरूपाच्या सल्लामसलत चालत असता जे रहस्य उघड केले जाते ते ऐकण्याइतका मी पात्र झालो आहे असे मला वाटते. आपल्या मनातील भाव उपमेच्या आधाराने देखील स्पष्ट करता येतात. बनते ज्याप्रमाणे या धरणीवर विश्वास ठेवून मौल्यवान धनदौलत तीजमध्ये पुरून सुरक्षित ठेवली जाते तद्वतच मी सुद्धा आपणाकडून अत्यंत गंभीर स्वरूपाचे रहस्य ऐकून ते सुरक्षित ठेवण्यास पात्र आहे. यात मुळीच शंका नसावी. राजा मिलिंद आणि त्यांचे गुरु नागसेन हे दोघेही ठरल्याप्रमाणे अशाच एका शांत ठिकाणी पोहोचले. तेव्हा राजा म्हणाला, बनते धर्माच्या गूढ अशा रहस्यमय तत्वावर चर्चा करणाऱ्याने 8 प्रकारच्या स्थळांना टाळणेच बरे. या 8 ठिकाणी कोणताही बुद्धिमान मनुष्य अशा धर्मचर्चा करणार नाही, कारण चर्चा करूनसुद्धा काहीच निर्णय लागत नाही आणि मुद्दा तसाच पडून राहतो. तिथे गेल्यानंतर बनते नागसेनाला राजा मिलिंद म्हणतात, मागे मी तुम्हाला प्रस्तावनेत तर बरंच सांगितलं की काय नेमकं राजा मिलिंदाला काय प्रश्न पडले होते की काही गोष्टी तर्कसंगत नाही आहेत आणि त्याला उत्तरं नागसेनच देऊ शकतात. आणि म्हणून ते त्यांना म्हणतात की बनते मलाही प्रश्न समजले, मी समजलो, परंतु पुढे येणाऱ्या आपल्या धर्मावरती विरोधकाने, तिथे शत्रूचा उल्लेख जरी म्हटला आहे पण धर्माला कधी शत्रू नसतात, विरोधक असतात. विरोधकाने आपल्या धर्मावरती कुठले तरी आक्षेप घेऊ नये आणि म्हणून माझ्या मनात निर्माण झालेले मेंढक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. परंतु धर्मचर्चा करतानाही अशी 8 स्थळं आहेत की तिथं धर्मचर्चा करता येत नाही. आता होतं काय की नेमकं आपल्याला तेच माहिती नसल्यामुळं आपण धर्मचर्चा कुठेही सुरू करतो की नाही. रस्त्यावर भेटला जय भीम म्हटला की सुरू होते आपली धम्मपरिषद. आणि मग म्हणून म्हणतात की इथून धर्माला सुरुवात होते की धर्म सांगताना आणि ऐकताना. म्हणून भिक्षूंनाही सांगितलं की धर्म जोपर्यंत विनंती केली जात नाही तोपर्यंत सांगू नये. आणि म्हणून राजा मिलिंदाला, कारण राजा मिलिंद अनाडी सेवक नाही किंवा अनाडी उपासक नाही, तो खूप हुशार उपासक आहे आणि म्हणून त्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे. आणि म्हणून तो भंतेजींना म्हणतो की भंतेजी की अशा 8 जागा आहेत की तिथे धर्मचर्चा होऊ शकत नाही आणि मला तर अशा काही गोष्टी विचारायच्या की त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येता कामा नये. तर अशा 8 ठिकाणं वळगून आपण अशी जागा शोधूया. तर ते 8 ठिकाणं कुठले आहेत की जिथे धर्मचर्चा करता येत नाही. ही 8 स्थाने अशी आहेत: चढ उताराचे स्थान, सुरक्षित भयावह असे स्थान, वादळी वाहारा वाहत असलेले स्थान, अत्यंत गुप्त असे स्थान, पवित्र असे देवस्थान, जिथे अधिक रहदारी आहे असे स्थान, पूल आणि घाट. स्थवीर म्हणाले, महाराज या स्थळावरील दोष कोणते की जेणेकरून ही स्थाने ताज्य म्हणाले. आणि म्हणून राजा मिलिंद 8 स्थळं सांगतो की ह्या 8 जागेवरती धर्मचर्चा करता येत नाही. तर नागसेनही विचारतात की ठीक, नागसेनाला पूर्ण कल्पना आहे पण नागसेन त्यांना विचारतात की राजा तुम्ही 8 स्थळं सांगितली ती बरोबर आहे, परंतु या स्थळावर काय असं दोष आहे की तिथे आपण चर्चा करू शकत नाही. कारण राजा मिलिंदाचे दोघंही एकमेकाच्या बुद्धिमत्तेची एक कळस गाठणार आहे की जसं राजा मिलिंदही सांगतो की 8 ठिकाणी करता येत नाही, तर नागसेनही विचारतात की 8 ठिकाणी काहीतरी दोष असले पाहिजे ना की जिथे आपण धर्मचर्चा करू शकत नाही. तर असे काय दोष आहेत त्या 8 ठिकाणी? तर पहिलाच कुठं आहे, चढ उताराचे स्थान. आता आपण जर समजा की जिथे डोंगर आहे आणि उतार आहे, डोंगरावर चला, आता समजा आपण तुम्हाला म्हटलं की चला आपण धम्मचर्चा डोंगरावर करू. चढाच्या ठिकाणी चालत गेल्यानंतरही दम लागणार आणि उतरतानाही तुम्हाला हे होणार. आणि म्हणून मनाची स्थिती कधीही नेहमी बघा,
आपण कुठल्याही तुम्ही धार्मिक स्थळी किंवा कुठं जर प्रवचन चालू असलं, काय झालं? बंद पडलं. माईक बंद पडलं का? नाही नाही याचं चालेल. हो बंद नाही, आवाज याच्यात येत नाही वाटतं. नाही बंद पडलं. मी तुम्हाला म्हटलं ना तेच की चार्जिंग नाही. चला दोन्ही लावतात. कुठला तरी वक्ता बोलत असतो आणि श्रोता आपसात आपसात बोलत असतो. का होतं असं? एक तर श्रोत्याचं वक्तृत्व कमी पडतं किंवा त्याची बुद्धिमत्ता कमी पडते किंवा ऐकणारा श्रोताही तयार नसतो. आता आपण बऱ्याचशा चर्चा केली की धम्मचर्चा ऐकणाराही तुमच्या जोपर्यंत श्रद्धा जागृत होत नाही तोपर्यंत धम्मचर्चेला आपण म्हणतो ना, काय लोक दुय्यम स्थान देतात, येतच नाही. कारण चूक त्यांची नाही, त्यांच्यामध्ये अजून श्रद्धा उत्पन्न झालीच नाही. जोपर्यंत श्रद्धा उत्पन्न होत नाही तोपर्यंत तुम्ही आणि मारून मुटकून आणले तर मात्र ते तरी किती ऐकणार नाही. समजा काहीतरी दंडक लावला किंवा तुम्ही जर नाही झाले तर तुमच्या लग्नालाच येणार नाही, की तुमच्या पहिल्या जमान्यात वाळीत टाकणं म्हणत होते की नाही. आणि हे विहार पूर्ण भरलं जरी तरी ते प्रवचन ऐकण्याच्या मूडमध्ये नसणार. म्हणून जोपर्यंत श्रद्धा होत नाही, म्हणजे चढ आणि उतार तुम्ही कोणाला तरी फोर्स करून आणलं आणि अशा ठिकाणी केले की जिथे चढाची जागा आहे, उताराची जागा आहे, तिथे तुमचं लक्ष लागणार नाही. म्हणजे धम्मचर्चेला जे अनुकूल वातावरण लागतं त्यातली पहिली जागा जर कुठली असेल तर जिथे चर्चा नाही करता ती चढ आणि उताराची जागा आहे, की जिथे साधारणतः आपण डोंगर किंवा टेकडी अशा ठिकाणी म्हणू तर ही जागा धम्मचर्चेकरता सुनेल. दुसरी असुरक्षित आणि भयावह. आता अशा ठिकाणी जर तुम्हाला नेलं समजा चर्चा करायला की जिथे एकदम भोयार आहे, मोठं तर खूप भयानक परिस्थिती आहे, तुमचं मन खरंच स्थिर राहील का तिथे? एखाद्या वेळेस सांगणारा समजा सिद्ध असेल तो स्थिर राहील, पण ऐकणारा राहील का? किंवा ऐकणारा सिद्ध असेल तर सांगणारा राहील का? तुम्हाला सांगितलं की तो वाघाची गुफा आहे, कधी वाघ येऊ शकतो, तिथं प्रवचन ऐकता येईल का? कारण त्याचा अर्धमन वागत असेल, कोण आला का, तिकून गेला का, हे झाला का, ते झाला का. म्हणून जी अति सुरक्षित नाही किंवा भयावह जागा आहे अशाही ठिकाणी तुम्हाला धम्मचर्चा करता येणार नाही. तर तिसरं आहे वादळी वारे वाहत असलेले ठिकाण. त्यावेळेची परिस्थिती तुमच्या आवाजाला डिस्टर्ब करणाऱ्या काय होतं तर वादळी वारे. आता तुमच्या आवाजाला डिस्टर्ब करणाऱ्या कितीतरी गोष्टी निघाल्या की अशी जागा की जिथून गाड्या पास होतात, अशी जागा की जिथे डीजे नेहमीच वाजत राहतो, तिथे धर्मप्रवचनामध्ये तुमचं मन लागेल का? नाही लागणार. म्हणून राजा मिलिंद सांगतात त्यावेळेस वारेच वाजत होते ना, त्यावेळेस डीजे नव्हते, त्यावेळेचं वाहन रथ होतं फक्त, काही ते काही आवाज करत जात नव्हतं. आणि म्हणून आजच्या घडीला वादळी वारे फक्त उपयोगी पडतील का? नाही. आजच्या घडीला तुमचं रहदारीचं ठिकाण असेल किंवा आवाजावी असेल, मोटारचा कर्कश आवाज असेल किंवा डीजे असेल किंवा कुठेतरी मोठा नाच गाण्याची पार्टी चालू आहे आणि त्याच्या स्टेजच्या पाठीमागं बसून धर्मचर्चा होऊ शकेल का? म्हणून असं ठिकाण की जिथे धर्मचर्चा होणार नाही त्यांनी वादळी वारे लिहिले. पण आजच्या जमान्यामध्ये जिथे गोंगाट आहे, हे आहे, तिथेही चर्चा नाही होऊ शकणार. अत्यंत गुप्त ठिकाण असं एखादं ठिकाण आहे की ते खूप गुप्त ठिकाणी आहे की जिथे कुणीही जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी चर्चा का नाही होऊ शकणार? तर त्या गुप्त ठिकाणी माणसाच्या मनामध्ये नेहमी भीती राहत राहील की कुणी ऐकतोय का, कुणी ऐकतोय का, कुणी चोरून हे करतोय का. कारण नेहमी म्हणतात ना की जर कुठली तरी गुज गोष्ट करायची असते तर सगळे लोक म्हणतात की भिंतीलाही का नसतात ना. म्हणजे अत्यंत गुप्त ठिकाणी गेला तरी तर लावून काय झालं की कोणीतरी ऐकत असेल. म्हणून अत्यंत गुप्त ठिकाणी तुमची धार्मिक चर्चा
होऊ शकत नाही, किंवा एखादं अतिपवित्र स्थान तुम्ही दोघं आता आपण जे ऐकतोय, आज आपण ह्या धार्मिक स्थळावरती बसलो. आता आपली काय काय सुरू आहे? कारण चर्चा आणि प्रवचन याच्यामध्ये फरक आहे. कारण चर्चा ही दोघांत घडून आलेली साधक बाधक विचारविनिमय. प्रवचन कसं एक जण देतो आणि बाकीच्यांनी श्रवण करायचं. म्हणून अति धार्मिक ठिकाणी चर्चा होऊ शकते का? कारण त्याही वेळेस भगवान बुद्धाकडे तुम्ही जर विचार केला तर वेगवेगळ्या ठिकाणी निर्णयात सविस्तर वर्णन आलेलं की बुद्ध वेळुवनामध्ये विहार करत असताना कुणीतरी येतं आणि त्यांना प्रश्न विचारतं. वेळुवना वनामध्ये कुठे असतात? भगवान बुद्ध त्यांच्या कुटीमध्ये असतात. चर्चा कुठे होते? मग कुटीमध्ये होते किंवा ते एका स्थानावर होते. परंतु आज इथे आपण प्रवचन देतो आणि तुम्ही प्रवचन ग्रहण करतात. कारण का? एखाद्या अत्यंत पवित्र ठिकाणी का चर्चा नाही होऊ शकेल? तर त्याला अति गंभीर स्वरूप येतं. कधी कधी आपण म्हणतो ना की विहारामध्ये अपशब्द वापरू नाही. चर्चेमध्ये कधी कधी काही गोष्टी अशा निघतात की त्या समजावून देताना काही गोष्टींनी बोलावं लागेल. काही की ज्या आता कसं समजावून सांगता येईल तुम्हाला की आपण जर समजा राज्यसभा किंवा लोकसभेमध्ये काही शब्द त्यांनी निषेध मानलेले की हे लोकसभेमध्ये बोलता येणार, आणि चुकून माकून कोणी बोललं की ते व्यवहारातून काढून टाकतात ना. कारण ही संकल्पना कुठून घेतलेली आहे? विनय पिटकत की जेव्हा धम्मचर्चा चालू असते तेव्हा पहिले नियम ठरवलेले असतात. राजा मिलिंद तुम्ही आठवा, सुरुवातीलाच राजा मिलिंद जेव्हा चर्चा करायला नागसेनाला बोलवतो तेव्हा पहिलं ठरतं की नागसेन काय म्हणतात की मी भंतेसारखी चर्चा करेल आणि तू उपासकाशीसारखी चर्चा केली पाहिजे. नाहीतर मी भिक्षूसारखी चर्चा करेल आणि तू राजासारखी चर्चा करेल तर त्याला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून त्यात नियम ठरले पाहिजे. म्हणून एखाद्या अतिपवित्र ठिकाणी काय नियम ठरलेला असतो? समजा विहाराचा आहे ना, विहारातला अलिखित नियम काय? किंवा दारू पिऊन ह्या विहारात हा अलिखित नियम आहे की नाही? आता आला असतं काय आपण त्याच्या डोक्यात दगड घालणार नाही. आणि दारू पिणारा माणूस खूप मोठ्या याच्यावरती असतो. परंतु हा एक नियम आहे की त्या पवित्र विहारामध्ये किंवा पवित्र जागेमध्ये माणसाच्या धम्मचर्चेला बंधन आहे. म्हणून अशा ठिकाणी धम्मचर्चा होऊ शकत नाही की ते अतिपवित्र स्थळ आहे. सहावं आहे की जिथे जास्त रहदारी आहे. मी आता असंच सांगितलं की सहावं स्थान कसं आहे की रस्त्याने रहदारी चालू आहे आणि तुम्ही दोघं जण उभे राहून धम्मचर्चा करू शकणार नाही. कारण त्या रहदारीच्या याच्यामध्ये दोघांचंही त्या धार्मिक याच्यावरती चित्त एकाग्र होणार नाही आणि म्हणून तुम्ही धार्मिक चर्चा करू शकणार नाही. काय होतं? बऱ्याचशा गोष्टी आपण कुठे काय केल्या पाहिजे हे ठरलेलं असतं. आणि मग रोडवरती जेव्हा तुम्ही धम्मचर्चा करायला लागता तर रोडवरती मारामारी होण्याची शक्यता असते ना. कारण आजही तुम्ही बघा रोडवरती चर्चा जर तुम्ही कधी ऐकले असतील रोडवरच्या चर्चेचं स्वरूप कसं असतं? सांगणाऱ्याला वाटतं की यांनी एकट्यानेच ऐकू नये, जे रस्त्याने जातात त्यांनी ऐकावं म्हणून तो त्यांना उद्देशून बोलत असतो. आणि ऐकणाऱ्याला वाटत असते फक्त माझ्यापुरतंच बोल ना, कशाला बाकी भानगडीत पडला तू. आणि मग त्या चर्चेला उथळ स्वरूप येण्याचा संभव असतो. म्हणून रहदारीच्या ठिकाणी तुम्हाला चर्चा करता येत नाही. सातवं कारण आहे पूल. एखाद्या पुलावर उभे राहून तुम्ही धार्मिक चर्चा करू शकाल का? कारण त्या पुलावरती उभं राहून तुमचं लक्ष कुठे जाईल? पूल कशावर बांधल्या जातात? नदी नाला याच्यावरतीच बांधल्या जातात ना. आणि म्हणून त्या पुलावर उभं राहून तुमचं धर्माच्या गोष्टीकडे लक्ष नाही राहणार तर नेमकं ते कुठल्या गोष्टीवर बांधला आणि त्याच्यावरनं काय सुरू आहे याच्यावरती होईल. बघा किती डीपली त्या राजाने विचार केलेला आहे की मला जर एक मेंढक प्रश्न विचारायचे तर स्थानही कसं असावं. की ज्या 8 स्थानामध्ये सांगितलं त्यांनी की पुलासारख्या ठिकाणी आपल्याला धार्मिक चर्चा करता येणार नाही. तर दुसरा आहे घाट. घाट म्हणजे काय म्हटलं? आता घाटाचे 3 प्रकार आहेत. आता तुमच्यावाला कुंभमेळा सुरू आहे त्याला बी घाटच म्हणतात.
तो एक घाट आहे आणि एक घाट आहे डोंगर माथ्याचा. त्या डोंगर माथ्यावरती विरळ असतं. त्यावेळेच्या बुद्धाला सांगण्याची परिस्थिती कशी आहे की धर्मचर्चा करताना त्या घाटावरती नाही. आणि आजच्या परिस्थितीत घेतलं तर कुंभमेळ्यात खरंच धार्मिक चर्चा होत असेल का तिथे? आता कुठली चर्चा झाली? शंकराचार्य मेली गेलं. म्हणून ॲक्च्युली त्यांचा उद्देश काय? बौद्ध लिटरेचरमध्ये कुंभ हा कधीपासून सुरू झाला तर राजा हर्षवर्धनाच्या काळामध्ये त्याला कुंभ म्हणत नव्हते तर दानभूमी म्हणायचे. कारण राजा हर्षवर्धन 5 वर्ष जेवढी काही संपत्ती जमा व्हायची ती 5 वर्षानंतर त्या संगमावरती तो दान करायचा आणि म्हणून त्याला दानभूमी म्हणायची. चीनी प्रवासी युवान सॉंग आणि फ्लियान यांच्या प्रवास वर्णनामध्ये त्याचे आलेलं आहे. आता हा विषय आपला नाही त्याच्यावर चर्चा करण्याचा, परंतु घाट आला म्हणून त्या घाटावर खरंच धार्मिक चर्चा आता सुरू आहेत का? धार्मिक चर्चाच नाही आहे तिथे. कारण धार्मिक चर्चा होऊच शकत नाही. अशा ठिकाणी धार्मिक चर्चा घडूच शकत नाही. हे राजा मिलिंदांनी नागसेनाला सांगितलं आहे. नागसेनाला जेव्हा 8 स्थानं सांगितली तेव्हा नागसेन विचारतात की घाटावरती चर्चा नाही होऊ शकत. आणि म्हणून ही अशी 8 ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी धार्मिक चर्चा होऊ शकत नाही. आणि म्हणून राजा मिलिंद आणि नागसेन बनते नुसती धार्मिक चर्चा करतच नाही, पण भिक्षूला राहण्याकरताही 8 स्थानाची हे 8 स्थानं भिक्षूला राहण्याकरताही योग्य नाही. आणि म्हणून बघा भगवान बुद्धांनी जेव्हा जेव्हा वेळोवन असेल, आम्रवन असेल हे जे स्वीकारले हे या 8ही प्रकारात बसत नाही. कधी कधी तुम्ही जर त्या त्रिपिटकामध्ये गेला तर वर्णन येतं की राजा लिच्छवी आपल्या रथातून जिथपर्यंत रथ जात होता तिथपर्यंत रथगाडी गेल्या आणि नंतर उतरून चालत गेले. याचा अर्थच काय की रहदारीचं ठिकाण ते नाही जिथे भिक्षू किंवा बौद्ध राहतात. म्हणून हे नुसतं चर्चेचंच ठिकाण नाही तर बौद्ध भिक्षू. आता हल्लीच आपण बघतच नाही. कारण आपले विहारच आता अशा ठिकाणी आहेत की सगळ्या ठिकाणी यांनी केलेले आहे. त्यालाही बऱ्याच जणांचं उत्तर असतं की ही धार्मिक चर्चा नाही आहे, धार्मिक चर्चा कुटीमध्ये होऊ शकते. त्यालाही वेगवेगळे आहे. आणि म्हणून परत आमचे भिक्षू लोक मग त्याला उत्तर देतात की भगवान बुद्धांनी सांगितलं असतं काल आणि वेळ परत तुमचे विनय बदला. आजही धार्मिक चर्चेला मला तर वाटतं हे 8च्या 8 नियम जशाला तसे लागू पडतात. आणि म्हणून धार्मिक चर्चा जर करायची असते तर माणसाने ह्या 8 स्थानाचा तर अवश्य विचार केला पाहिजे. आणि ही 8 स्थानं जेव्हा राजा मिलिंद नागसेनाला सांगतो तर ही 8 स्थानं बनतेही सांगतात की बरोबर आहे की ही 8 स्थानावरती धार्मिक चर्चा होऊ शकत नाही. आणि ती स्थानच सांगत नाही तर तो राजा पुढे सांगतो की धार्मिक चर्चा करण्यास अयोग्य अशा 8 व्यक्ती आहेत. आता आपण आज बघितलं की नुसतं स्थानच आहे का? तर धार्मिक चर्चा करण्याला 8 प्रकारच्या व्यक्तीही अयोग्य आहे. म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं की धर्माची चर्चा किंवा धर्म ऐकणं हे जोपर्यंत तुमच्या श्रद्धेचा विषय होत नाही तोपर्यंत तुम्ही येऊ शकत नाही. किंवा धर्मश्रवण करणं ही जोपर्यंत आपल्यात ती निर्मिती होत नाही तोपर्यंत तुम्ही धर्मश्रवण करू शकत नाहीत. मग कोण धार्मिक चर्चा करणारा अशी कोण 8 व्यक्ती अलायक आहेत की जे राजा मिलिंद नागसेनाला सांगतो की 8 व्यक्ती जर असतील सोबत तर धार्मिक चर्चा घडू शकत नाही. अशा 8 व्यक्ती कोण आहेत आपण त्या बघूया. भंते नागसेन चर्चेचा विषय बिघडवून अर्थाचा अनर्थ करणारे 8 प्रकारचे लोक असतात. म्हणून महत्त्वपूर्ण चर्चा करीत असतात त्यांचा संग टाळला पाहिजे. ते 8 प्रकारचे लोक लालची, द्वेष म्हणजे दुष्ट, भ्रमिष्ट, गर्विष्ठ, लोभी, आळसी, एकच कल्पना धरून ठेवणारा हट्टी आणि मूर्ख. हे 8 प्रकारच्या लोकांबरोबर धार्मिक चर्चा होऊ शकत नाही. किंवा तेच आपल्या आजूबाजूला जरी असले तरी तिथे धार्मिक चर्चा घडू शकत नाही. कारण कधी कधी तुम्ही बघा की जो लालची माणूस असतो, लालची माणसाचा स्वभाव काय आहे की मला काय मिळतं
याच्या पलीकडे त्याचा धर्म जात नाही. आणि मग जेव्हा आपण धार्मिक चर्चा करत असताना तो जर बाजूला असेल तर त्या अर्थाचा अनर्थ एवढ्या प्रकारात तो लावतो की तुम्ही जर म्हटले की आता आज आपल्या विहारामध्ये आपल्याला अमुक अमुक कार्यक्रम घ्यायचा आहे, तो लालची माणूस असेल तर त्याच्या मनामध्ये पहिला प्रश्न काय निर्माण होईल की तो कार्यक्रम करताना मला काही भेटणार आहे. आणि त्याला जर भेटणार नसेल तर मग मात्र तुमच्या त्या कार्यक्रमाचा अर्थाचा तो अनर्थच करून टाकेल, तो दुसऱ्याला बिघडून टाकेल. काय म्हणेल, तुम्ही जर सांगितलं की आज आपल्याला इथं श्रद्धा रक्षित भंतेजीचं प्रवचन ठेवायचं आहे आणि प्रवचन ठेवण्याकरता अमुक अमुक कार्यक्रम करायचा ना अमुक अमुक काही गोष्टी करायच्या, तो लालची माणूस कशाच्या याच्यावरती असेल की भंतेच्या प्रवचनात जर गेलं तर मला लालच कशाची असते. लालच माणसाला लालसा आणि लालच ह्या दोन गोष्टी आहेत. तर लालसा माणसाला बुद्धीची असू शकते की मला तिथे काय मिळणार आहे, पण लालच ही मात्र फक्त खाली तुम्हाला मिळणाऱ्या द्रव्याची किंवा आकांक्षाची किंवा तृष्णेचीच असू शकते. लालसा बुद्धीची आणि लालच ही तृष्णेची असू शकते. आणि म्हणून कुठल्याही कार्यक्रमामध्ये लालची माणसाला आपलं हित फक्त तो बघेल की मला तिथे काहीतरी मिळतंय का. आणि म्हणून जर लालची माणूस आपल्या आजूबाजूला असेल तर तिथं धार्मिक चर्चा घडू शकत नाही. तर दुसरा व्यक्ती आहे द्वेषात आणि दुष्ट, की ज्या माणसाच्या मनामध्ये द्वेषच पेरलेला आहे. आणि तिथे जर तुम्ही धार्मिक चर्चा करायला गेला, विधायक चर्चा करायला गेला तर तो दोष आणि दुष्ट करणाऱ्या माणसाजवळही तुम्ही धार्मिक चर्चा करू शकत नाही. कारण तो त्याचाही अर्थाचा अनर्थ लावून टाकेल. तुमच्या कुठल्या तरी विधायक कामाला तो असं काही स्वरूप देईल की त्याचा अर्थच बिघडून जाईल. आणि म्हणून दुसऱ्या टाईपचा माणूस आहे तर तो द्वेषी, की तो जर आजूबाजूला असेल तर धार्मिक चर्चा घडू शकत नाही. तर तिसऱ्या प्रकारचा माणूस आहे भ्रमिष्ठ. कारण जर भ्रमिष्ठ माणूस असेल, भ्रमिष्ठ म्हणजे काय की त्याला स्वतःलाच काही कळत नाही. भ्रम पैदा करणं ना काही गोष्टीचे नुसतं भ्रमिष्ठ म्हणजे तो स्वतः भ्रम निर्माण करत असतो. आणि असा भ्रमिष्ठ माणूस जर आजूबाजूला असेल तर धार्मिक चर्चा होऊ शकत नाही. कारण आजही आपल्या पूर्ण संघर्ष आपण काय म्हणतो ना की चळवळी भ्रमिष्ठ झाल्यात की नाही. मग धार्मिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, आपल्या पुढे भ्रम निर्माण केला जातो. कसा की जर तुम्ही काँग्रेसला मतदान नाही दिलं तर BJP निवडून येईल. मोठमोठी लोक सांगतात. भ्रमिष्ठच आहे ना, भ्रमिष्ठ करणं आहे तुम्हाला. त्यांना सांगायला तुमच्याकडे हेही नसतं की बाबा रे, बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेबांनी कोणाशी युती न करता ह्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 16 MLA निवडून आणले होते. कारण असं भ्रमिष्ठ माणसाबरोबर ना तुम्ही धार्मिक चर्चा करू शकत, ना आर्थिक चर्चा करू शकत, ना राजकीय चर्चा करू शकत. आणि म्हणून मिलिंद प्रश्नामध्ये जरी धार्मिक सांगितलं असेल परंतु हे प्रश्न तुमच्या सगळ्याच लागू पडतात की अशी व्यक्ती तुमच्या राजकीय लेवलवरती तुम्हाला उभं राहू देत नाही, धार्मिक लेवलवरती उभं राहू देत नाही, तर आर्थिक लेवलवरती उभं राहू देत नाही. आणि म्हणून त्या म्हणी पडल्यात की नाही की माणसाला घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही. हे कोणाचं लक्षण आहे? भ्रमिष्ठ करणाऱ्याचं लक्षण. की तुम्हाला असं भ्रमिष्ठ करून टाकायचं की तुम्ही त्या चर्चेमध्ये चर्चेचे अर्थच बिघडून जातात, अर्थ बदलून जातात. म्हणून आज आपल्या ह्या सगळ्या चळवळी भ्रमिष्ठ लोकांच्या ह्याच्यामुळे झालेल्या आहेत. आणि म्हणून भ्रमिष्ठाचं प्रमाण जास्त असल्यामुळं ना धार्मिक चर्चा घडतात, ना राजकीय चर्चा घडतात, ना आर्थिक चर्चा घडतात. आणि तिन्ही चर्चा जोपर्यंत, कारण समाज कशामुळे उभा राहतो येतात, धार्मिक होऊन भागणार आहे का तुम्हाला? की सकाळी उठलं आपल्या वंदना सुरू केलं, काय होणार आहे? सकाळी उठले नऊ तसं सुरुवात केली का आपलं संध्याकाळपर्यंत नुसतं धार्मिकच राहिला, धार्मिक होऊन भागणार आहे का? बाबासाहेबही तेच म्हणतात की नुसतं धार्मिक होऊन नाही बघणार, की तुम्हाला धार्मिकाबरोबर तुम्हाला आर्थिक आणि राजकीयही बनावं लागेल. तोपर्यंत तुमच्या धार्मिकपणाला काहीही अर्थ राहणार नाही. तुम्ही किती धार्मिक वागायचं केलं आणि आजूबाजूचा परिसर जर अधार्मिक असेल, त्यातला एकटा माणूस धार्मिक माणूस याच्यामध्ये नाही टिकू शकत. म्हणून कधी कधी उदाहरण देताना सांगतात ना
की भ्रष्टाचाराच्या पूर्ण बाजारामध्ये एक इमानदार माणूस उघडा पडतो, त्याला टिकू दिल्या जात नाही. म्हणून मुंडेच्या जवळजवळ 16 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये त्याच्या 28 बदल्या होतात. कशामुळे होतात का? की या भ्रमिष्ठासारखंच केलेलं असतंय, सगळं भ्रमिष्ट करून टाकलेलं आहे. आणि म्हणून या भ्रमिष्टपणामुळे तुम्हाला धार्मिक याच्यामध्ये वावरू दिल्या जात नाही, आर्थिक याच्यामध्ये दिल्या जात नाही. आणि मग ह्या भ्रमिष्ट व्यक्तीच्या व्यतिरिक्त तुम्हाला धर्म सांगता आला पाहिजे, त्याला बाजूला करता आलं पाहिजे. परंतु आजही आमच्याला धार्मिक याच्यामध्ये ना, कारण मी नेहमी स्पष्ट बोलणार आहे, काय आहे भ्रमिष्ठाची अवस्था आपली, धार्मिक याच्यातच घेऊ. भिक्षू लोक वेगळंच सांगतात, भिक्षू महासंघ वेगळा सांगतो, त्यातला तो संघाप्रमाणे वागतही नाही. टीका केली आता एखाद्या वेळेस भिक्षू संघ मला हे बोलले, तुम्ही जर वाचत असाल की धम्मपरिषदा, किती धम्मपरिषदा होतं. ॲक्च्युली धम्मपरिषदेचा अर्थ काय? परिषद ही विनयामध्ये सांगितली. कशाकरता परिषद भरवल्या जायची? एक तर तुमच्या स्वतःतले दोष शोधण्याकरता आणि दोष शोधून त्याची उन्नती करण्याकरता. आजच्या धम्मपरिषदेमध्ये मला सांगा बरं, एका तरी समाजाच्या दोषावरती चर्चा झाली का? कुठली असेल मग ती? भारतीय बौद्ध महासभेची असू द्या, भिक्षू महासंघाची असू द्या, त्रिलोक्य महासंघ, मग हे भ्रमिष्ठ नाही आहेत का? बाबासाहेबांनी परिषदा घेतल्या, पण त्यांच्या परिषदामध्ये केलेला ठराव हा अंमलात येत होता आणि दुसऱ्या परिषदेमध्ये, मागच्या परिषदेमध्ये आम्ही काय केलंय याची चर्चा होती. याला परिषद म्हणतात. आत्ताच्या परिषद हे भ्रमिष्ठ आहेत. कशा करतात आजच्या परिषदा? कोणाला राग येऊ या काही हो, फक्त स्वतःला मोठं करतात. मग तो भिक्षू असो, नेता असो या कुणीही असो. आणि आम्ही भ्रमिष्ठासारखेच होतो, तिथे कुणीही विचारत नाही बाबा ह्या धम्मपरिषदेचा उद्देश काय होता. आणि वर लिहितात 13वी धम्मपरिषद. 12चा आउटपुट काय आहे का काय? जर 12चा आउटपुट नाहीच तर भल्या माणसा 13वी घेतो का त्याला? याला भ्रमिष्ठासारखं आहे की जिथे भ्रमिष्ठपणा असेल तिथे धार्मिक चर्चा होऊ शकत नाही. आणि म्हणून आत्ताच्या धम्मपरिषदा या भ्रमिष्ठाच्या धम्मपरिषदा आहेत. कारण धम्मपरिषदेमध्ये बाबासाहेबांनी माणगावला धम्मपरिषद घेतली. माणगावच्या धम्मपरिषदेमध्ये पहिला निर्णय झाला की महाराणी, शाहू महाराज होते ना धम्मपरिषदेमध्ये, महाराणी आज शिक्षणाकरता केलेला आणि बाबासाहेबाला नेता माना. कुणी सांगितलं होतं? शाहू महाराज. आणि त्या महाराणी बाबासाहेबाला असा नेता मानला की बाबासाहेबांनी त्याच्याकरता ते केला. आता आमच्या धम्मपरिषदा, मला एका तरी धम्मपरिषदेचा आउटपुट सांगा, किंवा राजकीय लेवलवरती घेतलेल्या एका तरी याचा आउटपुट झालंय का काय? ना सांगणाराचं त्याच्यामध्ये क्रेडिबिलिटी आहे आणि ना समाजामध्ये क्रेडिबिलिटी. कारण बाबासाहेबांनी जेव्हा ठराव मांडत होते त्या ठरावावरती पूर्ण वर्षभर अंमलबजावणी होत होती. धम्मपरिषदा करूनच महाडचा सत्याग्रह झालेला आहे. धम्मपरिषदेमध्ये घेतलेले निर्णय आहेत ते. मला आता असा एखादा तरी निर्णय सांगा की ह्या धम्मपरिषदेमध्ये निर्णय घेतला आणि तो लयाला गेला. नाही होत कुठे. राजकारण जाऊ द्या बरोबर, धार्मिक लेवलवरती तरी झालं. धार्मिक लेवलवरती कंटाळा आहे, आर्थिक लेवलवरती तरी काय झालं? कुठेही नाही. आणि म्हणून ही भ्रमिष्ठाची पद्धती आहे. राजा मिलिंद त्यावेळेस सांगतो की भ्रमिष्ठाच्या याच्यामध्ये धम्मचर्चा होऊ शकत नाही. आणि आजच्या आमच्या सगळ्या चर्चा या भ्रमिष्ठपणामध्ये चाललेल्या आहे. भ्रमिष्ठपणा म्हणजे काय? तुमच्या पुढे असा भ्रम निर्माण करणं की काहीतरी चांगलं होतंय. खरोखर चांगलं होतंय का? फक्त भ्रम निर्माण केला जातो. आजही तुमच्या पुढे भ्रम निर्माण केला की घटना बदलली जाणार आहे आणि त्याच्याकरता 400 लोकांची, 400 खासदाराची गरज. भ्रमच निर्माण केला होता ना तुमच्या पुढे. जर समजा त्यांना घटना बदलायचीच असेल, आताही म्हणतात पंचमीला, मला वाटतं उद्या काहीतरी ते डिक्लेअर करणार आहे त्यांची घटना. हां, संविधान त्यांच्यावर डिक्लेअर करणार आहे. काय आहे हा भ्रम आहे.
घटना डिक्लेअर करणं, घटना लिहिणं, घटना अंमलात आणणं ह्या काय साध्या गोष्टी आहेत का? भगवान बुद्धाला त्रिपिटक म्हणजे काय आहे? धर्माची घटनाच आहे ना. त्रिपिटक ही धर्माची घटना आहे, जशी त्यांची मनुस्मृती. हे एवढ्या लवकर आलेल्या आहेत का? मनुस्मृती कधी पुष्यमित्र शृंगाने भिक्षूचा खून करून इथून बौद्ध धर्म लयाला गेल्यानंतर भृग ऋषीने ते 4-5व्या शतकात म्हणजे 600 वर्ष त्यालाही लागलेली यायला. लगेच त्याच्या डोक्यातून आलेली आहे कधी. म्हणून एवढे सोपे नाही आहेत ते, कुठल्याही गोष्टी एवढ्या सोप्या नाही आहेत. त्याच्यावरती खूप मोठं ज्ञानार्जन असतं. त्याच्यावरती खरं म्हणजे चांगलं करायला आणि वाईट करायला. मनुस्मृती वाईटच आहे, पण ते वाईट अंमलात आणायलाही 600 वर्ष लागली. एकदम अंमलात आलं का? पुष्यमित्र शृंगाने जरी भिक्षूचे खून केले, भिक्षू इथून गेले, तरीही जनता लढत होती. तरीही लोक गुप्ता तुमच्या माहिती करता सांगतो की ह्या ज्या तुमच्या सभ्यता उभ्या राहिल्या, हडप्पा असेल, मोहनजोदडो असेल, की ह्या शहरी संस्कृती होत्या की नाही. मग शहरी संस्कृतीच्या तुमच्या खेड्यामध्ये कसं हे झालं किंवा कोणी PhD लवकर करत नाही. कारण आज तुम्ही कुठल्याही खेड्यात जर गेला तर एखाद्या गावामध्ये पर्टिक्युलर आडनावाचीच माणसं आहेत. मोठी वस्ती त्यांचीच असते. एखाद्या गावाचं नाव आहे तर तिथे आडनावाची तीच आहे. काय झालं होतं त्यावेळेस? हडप्पा किंवा मोहनजोदडोमध्ये झालेल्या आक्रमणामध्ये जेव्हा विस्थापित झाले तेव्हा त्यांनी जंगलामध्ये कुठेतरी आश्रय घेतले आणि ते नदीच्या काठाला आपलं स्वतःचं एक घर बसून गाव निर्माण केलं. हे गाव निर्माण करण्यामध्ये तिथे आणि मग ती त्याची संस्कृती निर्माण करता करता त्याला जेव्हा ह्या गोष्टी उमगल्या गेल्या आणि मग ते नियम हळूहळू लागू होत गेले. मग ज्याचं वर्चस्व वाढत गेलं त्याचे नियम लागू होत गेले. आणि म्हणून त्यावेळेच्या जे विस्थापित झाले होते, आजही तुम्ही बंजारा समाज माहिती आहे का तुम्हाला? बंजारा समाजामध्ये का आजही तुम्ही गेलात तर तुमचं जे पंचशील आहे की नाही, जशाला तसं बंजारा समाजामध्ये त्याला 5 पारा म्हणतात. सेम टू सेम आहे. ते जतन केलंय त्यांनी. फक्त त्यांच्या विस्मृतीत गेलं की हे बुद्धाचं आहे म्हणून. ते त्याच्यावर हायजॅक करून ते म्हणतात आम्ही बुद्धाच्या अगोदरच्या, आमचंच आहे पण बुद्धाने सांगितलं. 5 पारा अरेस्टिंग मार्ग हे बंजारा समाजामध्ये आहे, त्याला घोरमाटी म्हणतात. ही संस्कृती तुमच्यावरची आदिवासींनी जपली की ह्या याच्यामध्ये तुमच्या ब्रह्मस्थ अवस्थेमधून बाहेर येताना ह्या संस्था जिंकायला गेल्या. म्हणून कुठलंही संविधान किंवा कुठलीही स्मृती ही दुसऱ्या दिवशी जन्माला येत नाही. म्हणून आम्हाला भ्रमिष्ट केलं की मग परत आपल्याला तिथे जावं लागतं की जोपर्यंत प्रज्ञा जागृत होत नाही तोपर्यंत तुमची भ्रमिष्ट अवस्था जाणार नाही. आणि म्हणून या भ्रमिष्ट अवस्थेमध्ये भ्रमिष्ठाच्या ठिकाणी आज एक का नाही आपण करू शकत? तर आम्ही भ्रमिष्ठ आहोत. बौद्ध परिषदेचा कॉल केला की आम्ही सर्वजण जातो आणि प्रश्नही विचारत नाही. आणि मग ही भ्रमिष्ठांची अवस्था कायम राहते. ही भ्रमिष्ठाची अवस्था जर तोडायची असेल तर प्रत्येक जन्मामध्ये, जसं मागच्या प्रवचनामध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही जर राजा मिलिंद झाला नाही तर नागसेन भेटणं मुश्किल आहे ना. नागसेन भेटणारच नाही तुम्हाला, कारण नागसेन भेटायला राजा मिलिंद व्हावं लागेल. तुम्हाला बाबासाहेब भेटायला तो महार व्हावं लागेल. तो महार नाही झाला तर बाबासाहेब भेटणार नाही. म्हणून तो कडवा महार व्हावा लागेल तुम्हाला. आज आम्ही तो कडवा महार आहोत का? नाही. आम्ही अर्धे कच्चे आणि अर्धे पक्के आहोत. धड महारही नाही तर धड बुद्धही नाही. आणि म्हणून आम्हाला नागसेनही भेटत नाही आणि बाबासाहेबही भेटत नाही. ही भ्रमिष्ठ अवस्था आमची करून ठेवलेली आहे. आणि म्हणून किती प्रासंगिक आहे बघा. वाचताना आपल्याला कसं असेल की भ्रमिष्ठ माणूस असेल तर तिथे चर्चा करू. साधं वाटतं की नाही? किती डीप आहे, किती खोल आहे. की जोपर्यंत आमची भ्रमिष्ठ अवस्था निघून जाणार नाही तोपर्यंत तुमच्या कुठल्याच गोष्टीला यश प्राप्त होणार नाही. आणि मग ही भ्रमिष्ठ अवस्था घालवायची असेल तर मग चर्चा कुठे झाल्या पाहिजे?
धम्मपरिषदा अशाच लोकात झाल्या पाहिजे, तेवढ्याच लोकात की जिथे भ्रमिष्ठाचा मेळा नाही. मग ते 5 का असत नाही. म्हणूनच तर वामनदादा म्हणतात ना, भीमा तुझ्या विचाराचे जर 5 लोक असते, तलवारीचे तया न्यारेच लोक असते. आता आमचे 5 आहेत का? मेळेचे मेळे आहेत, आणि त्याच्यात बिचारे 5 हरवलेले आहेत, यांना सापडतच नाही. म्हणून भ्रमिष्ठाची अवस्था जर घालवायची असेल आपल्याला, म्हणून मी सांगितलं ना की कुठून सुरुवात करायची ही आम्हाला आता कळलं पाहिजे. भ्रमिष्ठाच्या मेळ्यामध्ये न राहता आम्ही 5 लोक का नाही होत, परंतु भ्रमिष्ठाच्या मेळ्यामधून बाहेर आलं पाहिजे. तुम्हीच भ्रमिष्ठाच्या मेळ्यात नाहीत, आम्ही पण आहोत. आम्ही भिक्षुही भ्रमिष्ठाच्या मेळ्यात आहेत. भ्रमिष्ठाचा मेळा त्यांचा वेगळ्या प्रकारचा, ते वेगळ्या प्रकाराने चालेल, त्यामुळे अजूनही भ्रमिष्ठाच्या बाहेर यायला तयार नाही. बुद्धाने 2 पर्याय सांगितले होते तुम्हाला. भिक्षू जीवनाला 2 सांगितले होते. कशा करता? एक तर स्वतःच अरहंत व्हायला तू पुढे जास्त भानगडीत पडू नको. तू ये, विनयाचं आचरण कर, ध्यान धारणा कर, विपश्यना कर, अरहंत हो आणि मोकळा हो. आणि दुसरं कोणाला सांगितलं? जे थेरो महाथेरो होते त्यांना सांगितलं, चरत भिक्कवे चारिकं बहुजन येतात बहुजन सुद्धा. आमच्यात दोन्ही भ्रमिष्ठ आहेत की नाही? आम्ही दोघंही भ्रमिष्ठ आहोत. म्हणून मी सांगितलं ना की राजा मिलिंद होणार नाही तोपर्यंत नागसेन भेटणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या त्या तत्वावरती जावं लागतं की भगवान बुद्धाने का सांगितलं होतं तुम्हाला 4 संघ स्थापन करायला. हे 4 संघ स्थापन झाले तरच एकमेकावर होईल. जोपर्यंत उपासकाचा संघ होणार नाही तोपर्यंत भिक्षू संघाला तुम्ही प्रश्न विचारणार, कारण तुमचा आता संघ नाही आहे ना. आहे का संघ? तुमची कमिटी आहे. कमिटी आणि संघ याच्यामध्ये खूप फरक आहे. आम्ही संघाला कमिटीचं स्वरूप देऊन टाकू, कारण कमिटीला विनय पाळायची गरज नाही. उपाध्यक्ष आला काय आणि नाही आला, पण संघामध्ये विनय पाळावा लागतो. आणि म्हणून ज्या दिवशी तुम्ही कमिटीला संघाचं स्वरूप द्या आणि मग ते संघाचं स्वरूप द्यायला परत तिथं तुमची भ्रमिष्ठ अवस्था गेली पाहिजे. भ्रमिष्ठ अवस्थेतून आम्ही बाहेर आलो पाहिजे. जोपर्यंत या भ्रमिष्ठ अवस्थेतून आम्ही बाहेर येणार नाही, म्हणून राजा मिलिंद म्हणतो की धर्मचर्चेकरता आजूबाजूला भ्रमिष्ठाची फौज असेल तर धार्मिक चर्चा होऊ शकत नाही. आणि म्हणून आजही आम्ही आता लक्षात ठेवलं पाहिजे की जर आम्हाला धार्मिक लेवलवरती, आणि सगळा पाया आहे, धार्मिक लेवल जर तुमची मजबूत असेल, कारण जर धार्मिक लेवल तुम्हाला गरज नसते तर बाबासाहेबांनी धर्म स्वीकारायची काही गरज होती का? होते ना त्यावेळेस ते सगळे त्यांच्या पाठीमागं होते. त्यावेळेस बाबासाहेबांनी म्हटलं असतं महाराजांना वेळी चुड्या महाराज मारल्या असत्या महाराजांनी. पण धम्माची का गरज पडली बाबासाहेबांना माहीत होतं की धम्म हे फाउंडेशन आहे. धर्माचा पाया मजबूत असेल तर त्याच्यावरच्या आर्थिक राजकीय कुठल्याही इमारती आणि हे माळे मजबूतपणाने उभे राहतील. आणि म्हणून बाबासाहेबांनी आणि शेवटला ते बोललेही होते की आता मी याच्या पुढे फक्त खाली धम्माचंच काम करेन. का बोलले होते? तर ही गोष्ट होती की त्यांना धम्माचा पाया घालायचा होता, कारण पाया मजबूत असेल तर त्याच्यावरचे मजलेही मजबूत होतात. काय मजले आहेत आमच्या? धार्मिक पायावरती उभं राहिलं तर राजकीय हा पहिला मजला आहे तुमचा, आर्थिक हा दुसरा मजला आहे. आणि म्हणून हे मजले जर उभे राहायचे असते तर तुमचा धार्मिक पाया हा मजबूत झाला पाहिजे, त्याच्यामध्ये ढोंग असता कामा नये. तुम्हाला सांगणारा म्हणून भगवान बुद्धाच्या याला तत्वज्ञानाला टीचिंग म्हटलं, कर्मकांड नाही म्हटलं. भगवान बुद्धाची काय म्हटली? शिकवण म्हटली, टीचिंग, शिकवण आहे. तर त्यांच्या वेदाला काय म्हटलंय? ते शिकवण नाही, त्याला ज्ञान म्हटलं. त्याने ते भगवान बुद्धांनी ज्ञान घेण्याच्या भानगडीत नाही पडले. माझी शिकवण आहे, आत्मसात करायची तर करा. त्यांनी कर्मकांडाच्या भानगडीत ते पडले नाही. आणि म्हणून की ह्या तुम्हाला धार्मिक पद्धतीत जर उभं राहायचं असेल तर ह्या भ्रमिष्ठाच्या टोळीतून तुम्हाला बाहेर यावं लागेल. तर 4थ्या प्रकारचा माणूस आहे गर्विष्ठ. आजही आपण जर बघितलं, मी काही गोष्टी अनुभवाने सांगतो. माझा हा भिक्षूचा जेमतेम 2 वर्षाचा पिरियड आहे. कुठे कुठे मी जातो कार्यक्रमाला, इथे
राजा मिळे सांगतो की गर्विष्ठ माणूसही जर आजूबाजूला असेल तर धार्मिक चर्चा होऊ शकत नाही. आणि मला ते एका ती गोष्ट सांगितलेली आहे की एका घरी मी गेलो, भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सत्पदी हा सुखी आणि म्हणून एका घरी गेलो होतो. तर तिथे गेल्यानंतर मोठी माणूस होते ते क्लास नाही बाहेर आहे हा सुपर क्लास 1 ऑफिसर, औरंगाबादची गोष्ट सुपर क्लास 1 ऑफिसर. घरात किती 3 प्रकारची माणसं असतात. मला निमंत्रण द्यायला मिसेस आली, बनतेजी आमच्याकडे या. काय मला आठवत नाही, मला वाटतं मुलाचा वाढदिवस का असा काहीतरी कार्यक्रम होता. जेव्हा ठीक आहे म्हटलं, जेव्हा कार्यक्रमाला गेलो तेव्हा मुलाने वंदन केलं आणि बायकोने वंदन केलं. परंतु साहेब काही उठले नाही, कारण साहेब खुर्चीत टाईट बसलेले होते. मी बी नेमकाच भंतीजी झालो होतो, कारण हे टाईटपणा मी बी अनुभवलेला होता ना. कारण माझ्या बी अंगात गर्व होता, मी कोणीतरी आहे, मोठा ऑफिसर आहे, मला एवढा पगार आहे, मी एवढा शिकलेला आहे. हा गर्विष्ठपणा माझ्यात होता, म्हणून तो ओळखायला मला वेळ नाही लागला. हा माझाच भाऊ आहे. नाही होत. एक अनुभव सांगतो तुम्हाला. 5-6 महिन्यानंतर परत त्याच घरी मला बोलवलं आणि दुसऱ्या वेळेस त्या माणसाची इच्छा होती वंदन करायची, पण करू नाही शकला, कारण 6 महिन्यात पॅरालिसिस झालं. आणि त्याच्या कृतीहून वाटत होतं की त्याला आता खूप वाटतं की मी उठून त्रिवार वंदन करावं, पण करू नाही शकला. याला काय म्हणतात, गर्विष्ठ माणसाबरोबर तर तुम्हाला धम्म सांगता येत नाही आणि धम्म ऐकताही येत नाही. आणि म्हणून बुद्धाने त्यावेळेस कारण काय होतं, गर्विष्ठ माणसाला लक्षातच येत नाही. अभिमानात असतो ना तो, कुठल्या अभिमानात असतो, एक तर त्याच्या संपत्तीच्या, एक तर त्याच्या विद्वत्तेच्या, किंवा अजून दुसऱ्या कुठल्या तरी. आणि म्हणून भगवान बुद्धांनी या सगळ्या गोष्टीला नष्टभर सांगितलं की जे जे उत्पन्न होईल ते कधी ना कधी नष्ट होणार आहे. आणि म्हणून कितीही विद्वान माणूस असला, भगवान बुद्धांनी वंदन करायला काय सांगितलं, माणसाला करतात का, त्रिवार वंदन म्हटले. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल तेव्हा ह्या शिवराच्या आत आपल्या माणसाला तुम्ही वंदन करतच नाहीये. ज्या दिवशी ह्या गर्विष्ठ माणसाला ते समजेल त्या दिवशी तो ऑटोमॅटिक लीन होईल. कारण इथे बसलेलं भंतीजी शिवर सोडलं तुम्ही भंतीजी आहे का नाही, राहतही तुमच्यासारखाच माणूस आहे. फरक तर अंगावरती शिवर आहे, थोडाफार बी नाही पाळतो, कारण तो कडकपणाने पाळला पाहिजे. आणि म्हणून गर्विष्ठ माणसामध्ये गर्व कुठल्या गोष्टीचा असतो, त्याच्या बुद्धीचा, त्याच्या पैशाचा किंवा त्याचा. आणि म्हणून त्याच्याजवळ तुम्ही धार्मिक चर्चा करायला गेला तर तो चर्चा करणार, कारण पैशावाल्याला काय घमंड असते. ठीक आहे ना, तुम्ही हे करता, आम्ही 5 भिक्षू मी बोलवेल की 5 जणाला दान करतो, जाताही भिक्षू जातो, जात नाही अशातला प्रकार नाही. आपल्या इथल्याच वर्षावासाचा जर प्रसंग घेतला तुम्ही, की जेव्हा वर्षावासात मी सांगता होते मस्के साहेब सगळे भिक्षुकडे जाऊन आले, एकही नाही आला, एक आला होता पुलपट. काय असतं याचा प्रकार, टीका करू नये, संघावर टीका करू नका म्हणतात, विलाज नसतो. परंतु गर्विष्ठपणाची आणि आपलेपणाची, म्हणजे गर्व कशाचा असतो, भिक्षूला आता कशाचा गर्व आहे की मी थेरो झालो, माझ्यासारखी बुद्धिमत्ता नाही. म्हणून आजही भिक्षूला त्यांचे बी नाही कळले नाही, तर उपासकालाही त्यांचे बी नाही कळले नाही. म्हणून राजा मिलिंद तिथे सांगतो की गर्विष्ठ माणसाबरोबर तुम्हाला धार्मिक चर्चा करता येणार नाही. मग हे सगळ्याच गोष्टी 3ही बाबतीत लागू पडतात, धार्मिकच नाही, आर्थिक बाबतीत. आजही आपल्या समाजामध्ये जो मोठा माणूस आहे, ॲक्च्युली मोठ्या माणसाचं कर्तव्य काय, छोट्याला सांभाळा ना. मोठ्याची व्याख्या मी माझ्या पद्धतीने करतो की मोठ्याची व्याख्या आहे त्याने लहानावरती अधिकार जरूर गाजवावा. मोठा भाऊ असतो ना, मोठ्या भावाने लहान्या भावावर अधिकार जरूर गाजवावा, पण लहान्याचा हट्टही पुरवावा, याला मोठं म्हणतात. कनिष्ठाचा अधिकार गाजवायचा का, जर मोठं होऊन तुम्ही अधिकार गाजवता. साधं उदाहरण सांगतो की लहान भावाला जरा एक बिडीचं बंडल घेऊन ये, हा तुझा अधिकार झाला.
पण बिडीचं बंडल देता देता त्याने म्हटलं की मला एक चॉकलेट बी घ्यायचं. हा हट्टही पुरा होता. याला मोठं. आज आमच्यातली मोठी लोक तशी मोठी आहेत का? जास्तच शिकलेला असेल तर तो त्याच्या स्टोऱ्या काय म्हणतो तो, याला समजावून काय. अरे भले भले साहेब तर समजावून तर बघ. कारण तुला समजावता आलं तर समजवे. पैशावाला काय म्हणतो, याच्या नादी कशाला नको. कारण याच्या पोराला पोरगी पैशावालीच बघतो ना. मग आम्ही गर्विष्ठ आहोत. कशाच्या बळावर गर्विष्ठ आहोत. आणि म्हणून त्यांच्याबरोबर धम्मचर्चा नाही होऊ शकणार. गर्विष्ठपणाने वागणाऱ्या माणसाबरोबर जोपर्यंत त्यांचा गर्व जाणार नाही, आणि म्हणून धार्मिक चर्चा करताना गर्विष्ठाबरोबरही चर्चा होणार नाही. तर 5व्या प्रकारचा माणूस आहे लोभी. मला सगळं. अशा माणसाबरोबर धार्मिक चर्चा होऊ शकेल का? धर्माशी काही त्याला घेणं देणं आहे का? त्या प्रवचनात सांगतो, रात्रीच मला एका माझ्या पूर्वाश्रमीच्या मित्राचा फोन आला. बोलता बोलता आता कधी कधी कसं असतं की ग्रहस्थ जीवनात आपल्या हातून काही निर्णय असे झालेले असतात ना, की त्या धर्माच्या लेवलवरही बसत नाही. त्याला विश्वासच घेत नव्हता की मी चिवर घेतले म्हणून. तो बार बार मला विचारत होता की तो खरंच भंतीजी झालास का? म्हटलं हो ना बाबा, पाहिजे तर व्हिडिओ कॉल कर, मी आता सध्या कुटीमध्ये आहे. ठीक आहे म्हणे, मग माझ्याकडे एक काम आहे. म्हटलं काय काम आहे? तर म्हणे अशी एक जागा आहे. फिरू दे त्यांना. माझ्याकडे एक अशी जागा आहे, तिथं जर आपण अतिक्रमण केलं तर विहारही होऊ शकते, मोठं पटांगणही होऊ शकतं, आणि आजूबाजूच्या 4 एकराची जागा आपण विकूही शकतो. लोभीपणाचं हे बोलण्याची हिंमत का करू शकले? कारण पूर्वाश्रमी तर माझं आयुष्य त्याला माहिती आहे. कारण काही गोष्टी आम्ही या केल्या होत्या. म्हणून लोभी माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो. परंतु हीच गोष्ट मुळाव्याच्या धम्मसेवक भंतीजीला बोलायची हिंमत होईल का? कारण तिथे खरे त्यागी भंतीजी आहेत. आजही तुम्ही जर तिथे गेलात तर तिथं हायस्कूलपासून कॉलेजपर्यंत आहे. तिथेही चिवरात मुलं शिकतात. आणि तुम्ही भंतीजीची राहण्याची खोली जर बघितलं तर आजही पूर्वाश्रमीची खाट आहे. ती त्या खाटावरती गोधडी आहे. त्या गोधडीवरतीच ते भंतेजी झोपतात. धम्मसेवक भंतेजी त्यांना बोलायची हिंमत करेल ना. आणि म्हणून सांगितलं की लोभी माणसाबरोबर आहे तुम्ही चर्चा. मी त्याच्याबरोबर काय चर्चा करू? आता तुम्ही होऊ शकेल का त्याच्याबरोबर चर्चा? कारण तो लोभी आहे. लोभी माणसाचा लोभ कधी जाईल की अलोभी माणसाने केलेला विकास जेव्हा तो बघेल तेव्हा त्यातला लोभ निघेल. गर्विष्ठ माणसाचा गर्व कधी हरण होईल की त्याच्या एवढा जे खूप पैशावाला माणूस आहे, पण तो विहारात जातो, भिक्षूच्या पुढे त्रिवार वंदन करतो. जेव्हा तो गर्विष्ठ पैशावाला बघेल तेव्हा त्यातला असेल. म्हणून तुम्हाला कोण धार्मिक करायचा? पैशावाला हेट नाही करायचा, पण जो अति लोभी आहे त्याला दुसरा लोभी दाखवायचा की तो कसा सुधारला. अति पैशावाल्याला दाखवायचा की पैशावालाही होतो. कारण अडाणीला जर शिकवायचं असेल तर तुम्हाला रतन टाटा दाखवा आहे की नाही? त्याच्या एवढाच पैशावाला होता ना. वेळ जर पडली असती तर रतन टाटा जगातला सगळ्यात श्रीमंत झाला असता. परंतु काही गुण, आता इंडिया गेट म्हणून काही अवगुणही असते त्याच्यामध्ये नाही, पण एक उदाहरणच द्यायचं सांगितलं तर अडाणी आणि अदानीपेक्षा रतन टाटा कितीतरी. म्हणून तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जेव्हा बॉम्बस्फोट झाले की नाही, बॉम्बेमध्ये बॉम्बस्फोट झाले, ताजमहाल हे रतन टाटाचं हॉटेल आहे. त्याच हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाले. आम्ही गेलो होतो त्यावेळेस. विद्रुप झालं होतं. तिथं बॉम्बस्फोट झाले, तिथल्या त्या आतंकवाद्यांनी गोळीबार झाला होता. रतन टाटाने त्या हॉटेलमधल्या कर्मचाऱ्याला त्यांच्यावर झालेले जे बी काय होतं ते सगळ्यांना भरपाई तर दिलीच, पण पुढे कोरोना आल्यानंतर 2 वर्ष त्यांच्या कर्मचाऱ्याला घरी बसून पगार दिला. एकाही माणसाला त्यांनी नोकरीवरून काढलं नाही.
अंबानीच्या पोराच्या लग्नामध्ये 6,000 करोड खर्च केला आणि पोराचं लग्न इकडे लागलं, ते पोरगा हनीमूनला गेलं, इकडं 5,000 कर्मचारी कमी केले. समोरचं उदाहरण आहे तुमचं. गर्व कशाचा आहे? पैशाचा आहे ना. आणि माझं मोठं इन्फ्लुअन्स आहे, माझं कोणी काही करू शकणार नाही. इथे राजा मिलिंदांनी 2600 वर्षापूर्वी सांगितलं होते की अशा माणसाबरोबर धार्मिक चर्चा नाही होऊ शकत. तर जो माणूस की पैशाने धनवानी आहे पण नम्र आहे, आहेत अशी लोक, नाही तसं नाही, आजही आपल्यामध्ये आहे. आज आता आपल्यामध्ये कितव्या पिढीत आपण सुधारलो? मानगावची पहिली पिढी धरली, शिक्षणाला तिथूनच सुरुवात झाली ना. आज साधारणतः 110 वर्षाचा पिरियड आहे. मग तुमच्याजवळ रतन टाटा आहेत का? काय असून असणार आहे आमच्याकडे, आणि तरी किती गर्विष्ठपणा आहे. इथपर्यंत मजा असते. काय जाऊन ऐकायचं तिथं? ते भंतेजी काय सांगणार आहे, त्या भंतेजीलाच काय येते, त्याच्यापेक्षा मला जास्त येते. गर्विष्ठपणाच आहे ना. अरे बाबा येतो तर ये, अरे तुझ्याजवळ आहे ते तर सांग. त्या लिंकेने दुसरे सुधारतील. एवढा मोठा माणूस आला. बरं, काही काहीचा गर्विष्ठपणा कसा आहे, ते येऊन सांगायला जातात आणि कृती शून्य असते. म्हणून तुकाराम महाराज म्हटले ना की बोले जसा चाले त्याची 15वी पावली. आम्ही बोलतो तसे वागतही नाही. म्हणून मी सांगितलं की रात्रीचा मला आलेला फोन कशामुळे होता की माझं पूर्वायुष्य त्याला माहिती होतं ना. परंतु जर हेच आयुष्य मी 6 वर्ष, आणि जेव्हा सगळे लोक, आज उदाहरण सांगतो की हे प्रवचनं जातात ना, हीच प्रवचनं जर सांगून 5-7 लोक सांगते की नाही पूर्वाश्रमीचा असणारा माणूस आज, तर होईल, सुधारणा होते ना. पूर्वाश्रमीचा अंगुलीमाल आरंत होऊ शकतो. आणि म्हणून गर्विष्ठ माणूस किंवा लोभी माणसाबरोबर तुमची चर्चा, धार्मिक चर्चा नाही होऊ शकत. तर 6 नंबरचा माणूस आहे आळशी. आळशी माणसाबरोबर मी चर्चा नाही होऊ शकत. आळशी माणूस तर एवढा काय हे असतो की तुम्ही जर निघाला, मस्के साहेबाच्या बाजूचा बंगल्यातला माणूस असेल, चला हो यार, हा येतो वा पुढे, इकडून जाताना मी तो झोपलेला दिसतो. आणि म्हणून आळशी माणसाबरोबरही चर्चा नाही होऊ शकत. मला एका जणांनी व्याख्या सांगितली, थोडी हसण्यासारखी आहे. म्हणे दारुड्या कोणाला म्हणायचं? दारू पितो तो दारुड्या. नाही, दारू पितो तो बिलकुल दारुड्या नाही. मग म्हणे जो आपल्यासारख्या 20 लोकांना दारू प्यायला शिकवतो तो दारुड्याची व्याख्या सांगितली मला. एकटा पितो तो दारुड्या नाही, पण आपल्यासारख्या 20 लोकांना प्यायला शिकवतो तो दारुड्या. जुगाऱ्याची काय? जुगार खेळतो नाही, आपल्यासारख्या 25 लोकांना जुगार खेळायला शिकवतो तो जुगारी. आणि मग त्याने तीच व्याख्या सांगितली की भिक्षूची व्याख्या नुसता एकटा भिक्षू म्हणून जो सगळ्यांना घेऊन भिक्षूचं जीवन जगायला लावतो तो खरा भिक्षू, खरा बुद्धिमान. मग ही व्याख्या सगळ्यालाच लागू पडते की नाही? बेवड्याची व्याख्या म्हणजे वाईटाची व्याख्या एकदम स्प्रेड होते, चांगल्यापणाची व्याख्या स्प्रेड व्हायला वेळ लागते, परंतु ती शाश्वत असते. भगवान बुद्धाचा धम्मही लगेच इकडे त्यांना ज्ञान प्राप्त झालं, लगेच वाढला का? 45 वर्ष फिरले तेही पायी. 45 वर्ष फिरल्यानंतरही पूर्ण जम्बूद्वीपात बौद्ध धम्म गेला होता का? राजा अशोकाला जावं लागलं 200 वर्षानंतर. आणि म्हणून काही गोष्टी अशा असतात की त्या आळशी माणसाने होत नाही. आळस हा तुमच्या बुद्धीला लागलेला गंज आहे, आणि हा काढायचा असेल तर आळशी माणसाजवळ धर्मचर्चा करून होणार नाही. तर तुमच्याकडे बघून आळशी माणूस सुधारला पाहिजे. तर 7 प्रकारचा माणूस आहे हट्टी. काही काहीचे स्वभाव हट्टीच असतात ना. मी जे हे करणार आहे ते करणारच आहे, मग ते चूक असो की बरोबर असो. म्हणून हट्टी माणसाबरोबरही तुम्ही चर्चा नाही करू शकणार. हट्टी माणूस आपलाच हट्ट धरून बसतो. म्हणून
चर्चा नाही होऊ शकत. म्हणून राजा मिलिंदालाही भलते नागसेनानी प्रश्न तोच टाकला होता की तू राजा म्हणून, कारण राजा हट्टीच असतो ना, राजा म्हणून प्रश्न विचारशील तर मी तुला उत्तर देणार नाही. हा एक उपासक म्हणून विचारशील मग तुला उत्तर देईल, कारण तू हट्टी होणार नाही. अधिकार असतो ना आपल्याकडे. आजही घरामध्ये जो कर्ता पुरुष असतो तो थोडाफार हट्टीच असतो ना, सगळ्यावरती हट्ट हे करतो. बरं, हट्टी माणूस, हट्टही 2-4 प्रकारचे आहेत ना, की जो साधारण हट्ट आहे, म्हणजे एखाद्या मुलाने धरलेला हट्ट, निरुपद्रवी हट्ट असेल ना त्याचा, मूल मागून मागून काय मागणार आहे, छोटीशी गोष्ट, परंतु तो बुद्धिवाराने धरलेला हट्ट म्हणजे निरर्थक हट्ट असतो ना, त्याने नुकसानही होतं. म्हणून अशा हट्टी माणसाबरोबरही चर्चा करता येणार नाही. तर 8व्या प्रकारचा माणूस आहे मूर्ख. आता मूर्खाची व्याख्या घेतली तर बौद्ध धर्मामध्ये मूर्खाला बालिश म्हटले, एकदम एवढं विकृत नाही म्हटलं ते. कारण मूर्ख म्हटलं की आज आपण जर कोणाला मूर्ख म्हटलं लगेच मारामारी लागायची वेळ येते. परंतु बौद्ध धर्मामध्ये बालिश म्हटलं त्याला, की जो बालबुद्धी आहे, मूर्ख आहे, की त्याच्याबरोबरही चर्चा नाही करताय, की ज्याची बालबुद्धी आहे, अशाबरोबर चर्चा करून तुम्ही धम्म नाही सांगू शकणार. आज आपण इथे ह्या 8 लोकांबरोबर धम्मचर्चा नाही करतायत, तिथे आपण आजचं प्रवचन थांबूया, बाकी उद्या.